गुडघे सुजणे, कंबर पाठ मान दुखणे, मणक्याची चकती सरकणे, झीज होणे, हातापायांना मुंग्या येणे, संधिवात, आमवात, फ्रोझन शोल्डर किंवा पॅरालिसिस या सगळ्या वेदनांवर आता आयुर्वेदिक उपाय. विजयी भव आयुर्वेद. गुडघे व मणक्यांच्या विकारावर विशेष आयुर्वेदिक उपचार केंद्र. नेवरी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. पुणे त्रिमूर्ती चौक, धनकवडी. मुंबई दादर पश्चिम. आजच संपर्क करा. लाईट आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. लाईट आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. शेतकरी एकजुटीचा विजय असो, शेतकरी एकजुटीचा विजय असो. स्मार्ट मीटर काढून टाकलेच पाहिजे, स्मार्ट मीटर काढून टाकलेच पाहिजे. शेतकरी एकजुटीचा विजय असो. नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. मोहिते वडगाव येथील महावितरण कार्यालयावर आज समस्त शेतकरी, वीज ग्राहक आणि नागरिकांच्या वतीने एक भव्य आणि जाहीर धडक मोर्चा काढण्यात आला. सध्याच्या काळात शेतीला अत्यंत कमी आणि विस्कळीत वीज पुरवठा होत असल्याने पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. हीच गंभीर व्यथा आणि संताप आंदोलनात सहभागी झालेल्या हजारो शेतकऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांसमोर मांडला. या आंदोलनाचे नेतृत्व महावितरण संघर्ष समितीचे अभ्यासक प्राध्यापक श्रीदास सोनमाणे, महावितरण संघर्ष समितीचे निमंत्रक आणि रणसंग्राम फाउंडेशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट दीपक लाड, तसेच सांगली जिल्हाध्यक्ष महादेव पोवाल आणि सरपंच विजय मोहिते यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी बोलताना वीज कायदा अभ्यासक श्रीदास सोनमाणे यांनी महावितरणच्या मनमानी कारभारावर कडाडून टीका करत शेतकऱ्यांची बाजू अत्यंत आक्रमकपणे मांडली. वीज कायद्यातील तांत्रिक बाबींचा दाखला देत त्यांनी प्रशासनाला धारेवर धरला आणि स्मार्ट मीटर सक्तीने बसवण्याच्या निर्णयाविरोधात जोरदार असा आवाज उठवला. कृषी पंपधारकांना हक्काची वीज मिळवून देण्यासाठी आणि वीज कंपन्यांकडून होणारी पिळवणूक थांबवण्यासाठी त्यांनी प्रशासनाला थेट आव्हान दिलं. या मोर्चात मुख्यत्वे 5 प्रमुख मागण्यांवर भर देण्यात आला होता. यामध्ये दिवसा 6 तासांऐवजी किमान 8 तास वीज सुरळीत मिळावी, महावितरणकडून होणारी शेतकऱ्यांची पिळवणूक व अन्याय दूर व्हावा, सक्तीने बसवले जाणारे स्मार्ट मीटर हद्दपार करावेत, कृषी पंपधारकांना नियमित व दर्जेदार वीज पुरवठा मिळावा आणि प्रलंबित असणारी शेतीपंप कनेक्शन तात्काळ सुरू करण्यात यावीत. या मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक झाले होते. पाणी असून वीज मिळेना, शेतकरी वाचवायला चला आणि महावितरणची मनमानी बंद झालीच पाहिजे अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता. शेतकऱ्यांचा हा तीव्र रोष आणि श्रीदास सोनमाणे व अन्य नेत्यांनी घेतलेली आक्रमक भूमिका पाहून अखेर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी नरमाईची भूमिका घेतली. अधिकाऱ्यांनी आंदोलकांना लेखी आश्वासन दिलं की येत्या गुरुवारपासून शेतीसाठी 8 तास वीज पुरवठा पूर्णपणे सुरळीत केला जाईल. मात्र प्रशासनाच्या या आश्वासनावर पूर्ण विसंबून न राहता शेतकऱ्यांनी महावितरणला निर्वाणीचा इशारा दिलाय. जर गुरुवारपर्यंत दिलेले आश्वासन पाळले गेले नाही आणि वीज पुरवठा सुरळीत झाला नाही तर येत्या शुक्रवारी मोहिते वडगाव येथील महावितरण कार्यालयाला तीव्र आंदोलन करत ठोकळेबाज टाळे ठोकण्यात येईल असा इशारा समस्त शेतकरी व संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला. लाईट आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. लाईट आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. शेतकरी एकजुटीचा विजय असो, शेतकरी एकजुटीचा विजय असो. स्मार्ट मीटर काढून टाकलेच पाहिजे, स्मार्ट मीटर काढून टाकलेच पाहिजे. शेतकरी एकजुटीचा विजय असो. ते महावितरणचे अधिकारी उपविभागीय अभियंता माननीय संदीप गावडे साहेबांनी आम्हाला 3 दिवसात लाईट आम्ही तात्काळ 8 तास चालू करतोय जी हमी दिली. आज 4 टीमा कामाला लावून उद्यापासून ते काम करून परवा दिवशी किंवा शुक्रवारी सकाळी हा आपल्याला सगळ्यांना सप्लाय देण्याचं त्यांनी आश्वासन केलं. त्याचबरोबर कार्यकर साहेबांनी सुद्धा आम्हाला त्या प्रॅक्टिकली अडचणी दूर करून आश्वासित केलं. त्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर पोलीस प्रशासन, एसपी ऑफिसचे प्रशासन यांनी सुद्धा आम्हाला सेवा दिली. तर या सगळ्या मोर्चेत ज्या काही शेतकऱ्यांना आम्हाला इथं सहकार्य केलं त्या शेतकऱ्यांच्यासाठी शेतकरी एक. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.